मॅचला सुरुवात होते. स्ट्राईक इन कडे बॅटर आहेत उमेश मुकादम आणि नॉन स्ट्राईक इन कडे बॅटर आहेत पप्प्या पाटील. पहिले षटक टाकण्याकरता नितीन मस्तान गोलंदाजी मार्गावर सज्ज झालंय. नितीन मस्तान म्हटलं तर नितीनने या स्पर्धेमध्ये चांगली भेदक कामगिरी केली आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो सर्वोत्तम कामगिरी त्याने दाखवलंय. एका एका चेंडूचं वर्णन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिलाच बॉल मेगा फायनलचा मॅच होतोय आणि पहिलाच बॉल पडतोय. उमेश मुकादम त्या ठिकाणी बीट होत आहेत. डिरेक्ट हिट कामपीट धावबाच्या स्वरूपात बॅटर परत आहेत. पप्प्या पाटील इज गॉन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर चांगला चेंडू होता, शरीराचा वेध घेतला, परंतु यष्टिरक्षकाची चपळट आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त फिल्डिंग आणि तदनंतर यष्टांचा वेध घेत असताना इथे फलंदाजाला बाद केलं या मॅचमध्ये. इथे जर पाहिलं तर फायनलचा सामना आहे आणि फायनलच्या मॅचमध्ये जबरदस्त सुरुवात रियांश इंटरप्राइजेस आणि देवळीकर इंटरप्राइजेस या संघाने या मॅचमध्ये केलेले आहे. नितीन मस्तान संघाचा जर पाहिला तर कॅप्टन आहे आणि त्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती उमेश मुकादम याला शांत ठेवलं होतं. काय टेलिकास्ट आहे प्रिन्स मूवीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय आणि जबरदस्त टेलिकास्ट त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवलंय. त्यासाठी प्रिन्स मूवीचा देखील आभार व्यक्त करावा लागेल. या क्रीडा स्पर्धेमध्ये 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत एक देखील धाव झालेली नाही आहे आणि फलंदाज इथे धावबाच्या स्वरूपात बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. संदेश एक चांगल्या धाटणीचा फलंदाज आहे. सेमीफायनलच्या मॅचमध्ये काय जबरदस्त त्यांनी बॅटिंग केली होती आणि तोच फलंदाज मैदानावरती दाखल होतोय या मॅचमध्ये. गोलंदाज नितीन मस्तान बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक पहिला हाताळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. ओव्हर द विकेट. हो, यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू टाकलाय, शरीराचा वेध घेतलाय. आणखीन एक चेंडू डॉट येतोय फायनलच्या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या मॅचमध्ये. चांगले चेंडूचा मारा करताना दिसत नितीन मस्तान हे गोलंदाज आणि उमेश मुकादम यांच्याकरता पारितोषिक लागलं जातोय. लगातार 3 चौकार जर त्यांनी खेचले तर राम जिलाड यांच्याकडून 1100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी जाहीर झालंय. गोलंदाज नितीन मस्तान तयार. आता सुद्धा एक चांगली आक्रमक भूमिका होती परंतु गोलंदाजाने आक्रमकता दाखवली. सबमरीन डिलिव्हरी. हताश होत आहेत क्षेत्ररक्षकाच्या कामगिरीवर. एक धाव मिळाली बाईच्या स्वरूपात. एका धाब्याच्या मदतीने संघाचं खातं उघडलं. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. सुरुवातीची तिन्ही चेंडू नितीनचे खूप चांगले राहिले होते. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. ज्या उंचीसाठी बॅटर खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती. इथे आणखीन एक चेंडू डॉट आले. फायनलच्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी करतायत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये कोणताही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिलेला नाही. या गोलंदाजानं जबरदस्त सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नितीन मस्तान राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला उमेश यांना तुम्ही पाहताय. हो, यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी खाली राहिला होता. पंचांकडे लाऊड अपील केली आहे आणि इथे फलंदाज हे बघा काय चाललंय. अजूनही क्षेत्ररक्षकांचं लक्ष नव्हतं. बॅटर स्वतःहून त्या ठिकाणी बघितलं तर डिसिप्लिन दाखवतायत. एक आदर्श खेळाडू कसा असावा तर अर्थातच एक चांगलं उदाहरण दिलं उमेश मुकादम यांनी. पंचांचा इशारा येण्याआधी त्यांनी बॅटिंग क्रीज सोडली आणि हा लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावफलकावर धाबा आहे ती 1. फायनलचा मॅच जर जिंकला रियांश अँड देवळीकर इंटरप्राइजेस टीमने तर त्यांच्याकरता 1 बकरा असेल. सुनीलजी भोईर आणि सचिनजी तांगडी साहेबांकडून ही व्यवस्था करण्यात येईल. परंतु इथे खरोखरच चांगली कामगिरी केली, भरीव कामगिरी केली आपल्या संघाकरता नितीन मस्तान या गोलंदाजाने. व्हॉट अ स्पेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो, यावेळेस पाहिलं तर मोठा पटका खेळलाय परंतु मिड विकेटला फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त एकच धाव. इथून जर पाहिलं तर भागीदारी करावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत. पप्प्या पाटीलच्या बॅटमधून देखील या स्पर्धेमध्ये धाव आले. तो धावबाच्या स्वरूपात बाद झाला. उमेश देखील बाद झालाय. त्यामुळे या 2 फलंदाजांना या मॅचमध्ये भागीदारी करावीच लागेल. पार्टनरशिप इज अ मोस्ट इम्पॉर्टंट आणि इथे ती भागीदारी आपल्याला दिसेल काय. सध्या चेंडूंचा जर आपण विचार केला तर ह्या षटकामध्ये चेंडू टाकून सलत 5. पुढचा बॉल
हा चेंडू जर आपण बघितला तर ऑन साईडला येतोय. वाईट ऑफ मिड ऑन शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये यतेश त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत. धाव एक चोरली गेली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जाते ते 3 धाबा. पहिल्या षटकामध्ये वर्चस्व दबदबा दाखवलाय तो नितीन मस्तानने. एक षटकाची समाप्ती. धावसंख्या 2 गडी बाद 3. तर नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही जर पाहिलं तर खूप चांगलं दृश्य पाहिलं, परंतु प्रिन्स मूवी काय जबरदस्त टेलिकास्ट पाहायला मिळते. अगदी आपल्या समोरील बिल्डिंग वरती जो 5व्या मजल्यावरती जो क्रीडा रसिक आहे त्याला देखील दाखवले जात आहे. काय टेलिकास्ट आहे. रेड कलरची टी शर्ट त्यांनी परिधान केले आणि तिथून तो या स्पर्धेचा आनंद घेतोय आणि जबरदस्त दृश्य प्रिन्स मूवीने टिपले या स्पर्धेचं. आणि मगाशी देखील जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ड्रोन कॅमेराचं दृश्य देखील पाहिलं होतं. पक्षाच्या नजरेतून ही स्पर्धा कशी दिसू शकते हे देखील दाखवलं होतं. जबरदस्त टेलिकास्ट या स्पर्धेमध्ये राहिला. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. भुऱ्या हा गोलंदाज पाहायला मिळतो. खरं तर याही गोलंदाजानं चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे, परंतु संदेशला इथून जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल. खरं तर या खेळाडूकडे क्षमता आहे, त्याने बॅटिंग चांगली केलेली आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेस खेचून मारलाय, मोठा फटका सजवलाय आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. संदेशच्या बॅटवरून येतोय धमाकेदार षटकार. मध्ये बघतो एक शॉर्ट बॉल होता, थोडासा उसळ घेणारा बॉल होता आणि आडव्या बॅटचा वापर केला. मिडविकेटच्या वरून चेंडूला पाठवून दिलं. 6 धावा प्राप्त केल्यात. 6 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 9 धाबा. आता आक्रमक भूमिकेमध्ये बॅटिंग करणारे टीमचे खेळाडू येत आहेत, कारण लढणं फार महत्वाचं आहे. संघर्ष काय असतो तो पहिल्याच मॅच मध्ये पाहिला होता देवेश 11 टीमने आणि पहिल्या मॅच मध्ये त्यांना पराभव हाती आला होता. तर नंतर मात्र मागे वळून त्याने बघितलं नाही. तशीच काही कामगिरी रियांशान देवळीकर इंटरपॅचेस टीमने सुद्धा केलंय. ते सुद्धा चांगला लढत देत आहेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा चेंडू आहे. बॅटरने पाहिलं, संदेशने या चेंडूला सोडून दिलं. हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या 10. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. ऑफस्टमच्या खूपच जास्त बाहेर चेंडू होता आणि खेळण्याचा प्रयत्न केलाच नव्हता आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. ऍक्शन रिप्लेवरती तुम्ही पाहू शकता टप्पा पडल्यानंतर चेंडूने भरपूर जास्त फिरला होता आणि पंच देखील आपल्याकडे फिरले. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली आणि संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. यावेळेस देखील लहू करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. ऑकवर्ड पोझिशन मध्ये होते, प्रॉपर व्यवस्थित ते एक्झिक्यूट करू शकले नव्हते आणि ते फक्त सिंगलच मिळते. सरप्राईज डिलिव्हरी होती आणि खरं तर त्याही चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटरने केला होता. फक्त एकच धाव याही चेंडूवरती पाहायला मिळते. अगदी बरोबर. उसळी घेऊन थोडासा अचानकपणे जलद गतीने तो चेंडू आला, त्यामुळे जे वेळ होती ती वेळ निघून गेली आणि त्याला योग्य ते टायमिंग करता आलं नाही चेंडू सोबत. पुढचा बॉल पाहूया कसा असेल. क्रॉस बॅट स्ट्रोक. चेंडू ऑन साइडला डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय. 1 बाउंड चांगलं कलेक्ट केलं क्षेत्ररक्षकांनी. एकच धाव मिळेल या चेंडूवर सुद्धा. एकेरी दुहेरी धावसंख्येने सुद्धा धावपळक वाढू शकतोय आणि ते काम सध्या बॅटर मैदानाच्या आतून करतायत. धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. धावांचा जो वेग आहे तो वेग वाढवावा लागेल निशांत. इथून प्रत्येक चेंडूवरती जर पाहिलं तर धावा बनवावे लागतील. खरं तर फायनलचा मॅच आहे, 40 पेक्षा जास्त मोठं टार्गेट उभा राहावं लागेल आणि तिथून देवेश 11 संघ फाईट करू शकते, कारण त्याही संघाकडे गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. यावेळेस देखील आडव्या बॅटनं स्ट्रोक ऑफर केला होता. ऑकवर्ड पोझिशन मध्ये होते, प्रॉपर चेंडूच्या रेषेमध्ये दिसले नाही. इथे चेंडू आलाय डॉट. भुऱ्याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि तदनंतर धावाच येत नाही, कारण इथे देखील चेंडू डॉट पाहायला मिळतोय. आणि ह्या स्पर्धेने नवीन नवीन चेहरे आपल्या डोळ्यासमोर येतोय. आतापर्यंत भुऱ्या या खेळाडूला कोणी ओळखत नव्हतं, परंतु आज या PPL मध्ये त्याची ओळख पटले. त्याची धारदार गोलंदाजी, अचूक भेदक मारा, आउट कटर चेंडू, बॅटरला सरप्राईज करणारे ते बाउन्सर आपण बघितलेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला घेऊन काढला मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द रोप. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे. चेंडू सीमारेषे पार. मिळतात धावा 4. PPL चौकार. एक 1.5 बॉलची समाप्ती. धाव फलकावर धाबा लागल्या जातात त्या 16 धाबा. षटकरांची हॅट्रिक जर साधली तर पारितोषिक दिलं जाईल त्या बॅटरला.
गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय संदेशला. आणि यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा जर पाहिलं तर वेगवान चेंडू होता आणि इथे जर काय घडलंय ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता वेगवान चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला होता, वाव भन्नाट वेगाने चेंडू आला होता आणि स्ट्रोक ऑफर करता आलाच नव्हता. संदेशने इतर जर षटकार ठोकला ना तर रमाकांत खारखंडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल त्याच्यासाठी. परंतु या षटकामध्ये जर पाहिलं तर धावा जरूर आलेत, परंतु काही चेंडू जर पाहिले ना तर फलंदाजाची भंबेरी उडवणारे चेंडू देखील पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि बरोबर 8च्या सरासरीनं धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 16 धावा. 16 धावा लागल्या जातात. मात्र जे शेअर मार्केट आहे ते आणखीन वाढलं जातंय, बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. षटकारांच्या हॅट्रिक करता कुमार प्रिन्स मुकादम आणि श्री अरुण मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. खेळाडू थोडेसे थकलेले आहेत, सकाळपासून त्यांचा जो प्रवास होता तो प्रवास कठीण होता आणि कठीण प्रवासामधून त्याने योग्य तो मार्ग काढलेला आहे. कारण 8 संघाने सहभाग दर्शवला होता आणि मेगा फायनलचा मॅच खेळण्याकरता 2 संघ आपण बघतोय, रियांश आणि देवळीकर इंटरप्राइजेस व देवेश 11. 8च्या सरासरीने 16 धावा, अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. नितीन मस्तान काय डावपेच आखतायत आणि फलंदाजी करणाऱ्या संघाचे खेळाडू काय करतायत, कारण तिथून मार्गदर्शन दिलं गेलंय. उमेश मुकादम माहिती देत आहेत, आपल्या खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम त्याने आतापर्यंत केलंय. विकेटच्या हॅट्रिक करता षटकार चौकारांच्या हॅट्रिक करता प्रणय मुकादम यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळतंय. दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आहे, भरपूर गर्दी आज प्रेक्षकांचे पाहायला मिळते. चोहे बाजूने आपण निशांचे पाहिलं तर प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिथे बसलेले आहेत. इमारतीवर सुद्धा प्रेक्षक आहेत, समोर जी वाल आहे, जी टेकडी आहे त्या टेकडीवर सुद्धा प्रेक्षक बसलेले आहेत, एन्जॉय करतात या स्पर्धेला. आणि हीच मोठी स्पर्धा आहे आपल्या गावची आन बान शान पाय प्रीमियर लीग. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने खेळाडू खेळताना दिसत आहेत. आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्याकरता गोलंदाज आलेत संकेत देवळीकर, एक युटिलिटी क्रिकेटर. युटिलिटी मी का म्हणतोय तर एक अष्टपैलू खेळाडू काय असतं ते त्याने दाखवून दिलंय. पहिल्यांदाच असं घडलंय की एखाद्या लीग मॅचेस मध्ये संघ मालक दोन्ही संघ मालक खेळताना दिसत आहेत. संकेत याच्याकरता सुद्धा षटकार आणि विकेट करता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. वळूया मॅच कडे. संकेत गोलंदाजी मार्गावर, स्ट्राइक इन कडे बॅटर तयार. प्रणित इज ऑन स्ट्राइक. मेगा फायनलचा मॅच, तिसरे षटक. संकेत तयार, प्रणित करता. स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, झेल होण्याची शक्यता आणि झेल क्षेत्ररक्षकाने टिपलाय. विकेटचं पतन, गॉन. बघू शकतायत चांगली गोलंदाजी करताना त्याने विकेट मिळवलाय आणि पारितोषिकाचा सुद्धा मानकरी तो ठरलाय. नुकताच काही पारितोषिक आलं होतं. उत्कर्ष यांनी जर हॅट्रिक साधली षटकारांची तर 3000 रुपयाचं पारितोषिक प्रणय मुकादम यांच्याकडून त्याला दिलं जाईल. धावसंख्या धावफलकावर बघितली तर ती आहे 16 धावा. संकट आलेत बॅटिंग करणाऱ्या टीमवर, यामधून त्या काहीतरी मार्ग काढावा लागेल. स्वतःचं अस्तित्व स्वतःच निर्माण करावं लागेल आणि ते अस्तित्व या ठिकाणी निर्माण केलं जाईल काय पाहूया. पुढचा बॉल, स्लोवर वन, संत गतीचा चेंडू होता उत्कर्षचा. हा चेंडू हवेत आहे, झेल टिपला तर मॅच मिळू शकतोय. व्हॉट कॅच! कृष्णा पुन्हा आता ऍक्शन मध्ये दिसत आहेत. कृष्णाने टिपलाय झेल, संपलाय उत्कर्षचा खेळ. विकेट डाऊन, आणखीन एक मोठा धक्का, गॉन. प्रणय मुकादम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय ते झेल करता. आणि विराज एंटरप्राइजेसचे राजा पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि सदानंद मुकादम साहेबांकडून 500 रुपये. हे आपण बघू शकतात 1200 रुपये त्या झेल करता मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर लागली जाते ते 16 धावा. ह्या षटकाचा जर आपण विचार केला निशांत तर ह्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक वर तो आलाय
2.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. संकट आलेत परंतु आता युवा खेळाडू आपली ऊर्जा दाखवतील काय. उत्कर्ष नंतर आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. गणेश न्यू बॅटर इन मिस्टर गणेश. संकेत याची फिरकी गोलंदाजी आहे. वळणदार चेंडू तो टाकतोय. लेग ब्रेकचा मारा केलाय ज्याला आर्मर असं म्हटलं जातं. विविधता आपल्याला दिसून येते. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, त्यानंतर गुगली टाकण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. विकेट हॅट्रिक वर आलेत संकेत. ओहो, वॉट बॉलिंग. या आधीच पहिली विकेट हॅट्रिक साधण्याचा मान मिळतोय संकेत याला. आणि इथे सुद्धा ते विकेट हॅट्रिकर होतोय. अष्टपैलू कामगिरी करतात आपल्या संघाकरता. धाव संख्या सध्या थंडावलेली दिसते. धाव संख्या सुस्तावलेली दिसते. धाव संख्या आहे ती 16 धाबा. गडी बाद झालेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे. 4 गडी बाद 16 धाबा. पुढचा बॉल टाकण्याकरता तयार संकेत. शॉर्ट बॉल होता. बॅकफूट आणि फ्रंटफूट ओळखता आला नाही बॅटरला, त्यामुळेच तो बीट झालाय. पुन्हा आता संकट जे आले त्या संकटामधून मार्ग काढण्याकरता काहीतरी आखणी आखावी लागेल बॅटरला. अजूनही मार्ग त्यांना सापडत नाही. या अस्तित्वाची लढाई आहे. पाय प्रीमियर लीगचं पहिलं पर्व प्रत्येकालाच आहे गर्व. आणि त्या पहिलं पर्व कोण गाजवेल. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 16 धाबा. संकेत देवळीकर संघ मालक आहेत. एक उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि त्यांचा उत्कृष्ट दर्जाचा खेळ या मॅच मध्ये होताना दिसतोय. पुढचा बॉल पुन्हा स्लोवर वन. लेग कटर चेंडू टाकलाय. संकेत दाखवताय की माझ्यामध्ये अजूनही तीच ऊर्जा आहे. एका बाजूला युवा खेळाडूला आता ऊर्जा निर्माण करावी लागेल. गणेश सातत्यानं बीट होतोय. त्याला फिट राहावं लागेल. मेगा फायनलच्या मॅच मध्ये हे कमालीचं प्रदर्शन रियांश आणि देवळीकर इंटरप्राइजेस टीमचं पाहायला मिळतोय. डॉट बॉल, निर्धाव षटक टाकण्याची संधी आहे. याआधी मंगेश या गोलंदाजाने एक निर्धाव षटक टाकलंय. शेवटचा बॉल. ओहो, मेडन ओव्हर. पहिलं आजच्या दिवसात जर बघितलं तर पहिलं मेडन ओव्हर. कालच्या दिवसात एक मेडन ओव्हर टाकली होती मंगेशनी. आणि आज कमालीचं प्रदर्शन करतोय संकेत. तो सुद्धा निर्धाव षटक टाकतोय. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धाबा लागल्या जात आहेत. 4 गडी बाद 16 धाबा. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. पाहूया आता नुकताच आता गोलंदाज कोण येतो हे बघू शकतात. कशा प्रकारचे शेल टिपलेत. कृष्णा आणि अप्रतिम शेल टिपल्या. पुढच्या षटकामध्ये काय घडामोडी घडतात हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या समेत दाखल होत आहेत. आमच्या समेत जोडले जातात निशांत पाटील. सध्या धावा आहेत त्या 16 धाबा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धाबा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे. राजेश. ओहो, ऑन ड्राईव्ह खेळायचा होता. ब्लाइंड स्ट्रोक न बघता खेळताना दिसतात बॅटर. पूर्णतः दबावाखाली जो दबाव आलाय त्या दबावामधून मार्ग काहीच सापडत नाही. इथे लढणं फार महत्वाचं आहे. शक्य असलेल्या गोष्टीला अशक्य असलेल्या गोष्टीला शक्य करणं फार महत्वाचं. ते काही दिसत नाही. एका प्रकारे बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय बॅटिंग करणाऱ्या देवेश 11 या टीमला. पुन्हा मोठा पटका खेळताना चुकलाय. गुड लेंथ क्षेत्रामधून चेंडू थोडासा पुढे टाकला होता. आणि त्याचबरोबर बॅटर बीट होत आहेत. वेगवान चेंडू होता राजा याचा. आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ ठेवलाय फिल्डिंग करताना रियांश आणि देवळीकर इंटरप्राइजेस टीमने. अजूनही धावसंख्या थांबलेली आहे. धाव फळकाभर ब्रेक दिलाय. टिचून मारा होतोय आणि टिचून मारा होतोय तो तोडावा लागेल. हा फुल टॉस बॉल होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू काही येताना दिसत नाही. व्यवस्थित आला नव्हता. एकदा मिळाली दुसरी धाव घेताना हा मोठा अपघात होण्याची शक्यता. पंचाने पीसीआर रूम मध्ये पंचांना आमंत्रण दिलंय. टीव्ही अंपायर या ठिकाणी बघतील की हा धाव पूर्ण आहे की फलंदाज बाद आहे. एक धाव तर पूर्ण केली होती परंतु आता तिसरे पंच निर्णय देतील. एक मेगा फायनलचा मॅच आहे आणि या मेगा फायनलच्या मॅच मध्ये 2 संघ आमने सामने पाहायला मिळत आहेत.
एका बाजूला रियांश आणि देवळीकर इंटरप्राइजेस व दुसऱ्या बाजूला तुम्ही देवेश 11 या टीमला बघतायत. व्हॉट हॅपन इज देअर. बॅटर इज सेफ, नॉट आउट. बॅटर सुरक्षित आहेत. या 2 धाव मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ते 18 धावा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. प्रिन्स मंदार मुकादम हॅट्रिक साठी पारितोषिक लावतात. संदेश करता हे 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. कुमार प्रिन्स लोपेश मुकादम यांच्याकडून हे पारितोषिक लावलं जातं 1000 रुपयाचं. मंदार सुद्धा या ठिकाणी आहेत, ते सुद्धा पारितोषिक लावत आहेत. मला असं वाटलं की पराभव झाल्यानंतर बरेचशा संघाने आपल्या बॅगा पॅक केल्या असेल, परंतु बरेचसे संघ इथे आहेत कारण ही आपल्या गावची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि प्रत्येक खेळाडूने चांगला सपोर्ट दिला या स्पर्धेला. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. एकूण धाव संख्या आहे ती 18 धावा. मोठा फटका येईल काय? 30च्या आसपास तरी धावपळक जायला पाहिजे. धावसंख्या 18. नाराज झालेत समर्थक देवेश 11 टीमचे. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू ऑन साइडला गेलाय. काव कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक तैनात आहे. थ्रो येण्याआधी 2 धाव मिळतील असं वाटतंय आणि दुसरी धाव सुद्धा सहजतेने होते पूर्ण. 2 धावा धावसंख्या झाली आहे. धावफलकावर 5 गडी बाद, 4 गडी बाद. धावसंख्या आहे ती 20 धावा, 20 रन्स. खूप चांगला एन्जॉय केला आमच्या लाडक्या प्रेक्षकाने, कारण दोन्ही जे मॅचेस बघितल्या सेमीफायनलच्या त्या 4-4 षटकांच्या पाहायला मिळाल्या आणि मेगा फायनलचा मॅच सुद्धा 4-4 षटकांचा पाहायला मिळतोय. देवेश 11चे फॅन्स सध्या नाराज आहेत, परंतु जर तर क्रिकेटमध्ये नेहमीच बघत असतोय कधी कधी छोटी वाटणारी जी धावसंख्या आहे ती अचानकपणे मोठी होत असते. क्रॉस बॅटने खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. डॉट बॉल. गुडलेन क्षेत्रामध्ये एक चांगला बॉल पाहायला मिळाला गोलंदाज राजेशचा. या खास करून आज पहिल्याच पर्वामध्ये तुम्ही फायनल मध्ये पोहोचताय, त्यामुळेच मेगा फायनलचा मॅच कुणीही जिंको, विजय हा क्रिकेटचाच होणार आहे, पाया प्रीमियर लीगचाच होणार आहे. फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये वेगाने चेंडू प्रस्थान करतोय. मिळताय धावा 4. PPL चौकार. धावसंख्येला आकार. धावसंख्या डाबाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागले जातात. त्या 24 धाबा आणि 25 धाबांचं लक्ष दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावं लागेल रियांश आणि देवळीकर इंटरप्राइजेसच्या टीमला. 25 धाबा या संध्याकाळच्या सत्रामध्ये बनवणं म्हणजे ते सुद्धा कठीण काम होऊ शकतं. बघूया, जर तर हे नेहमीच वर्तवलं जातंय, कुठलंही क्षेत्र असो तिथे जर तर हे वर्तवलंच जातंय, कारण कधी कधी परिस्थिती अशी निर्माण होते की जेव्हा तलाव भरतोय तेव्हा मासे हे मुंगल्यांना खात असतात आणि जेव्हा तलाव सुकतोय त्यावेळेस मुंग्या ह्या माशांना खात असतात. म्हणजेच असे प्रकार हे भरपूर होत असतात. क्रिकेटमध्ये सुद्धा तसाच प्रकार आहे, तिथे सुद्धा काही घडू शकतं. त्यामुळेच इथे नाराज होऊ नका. पुन्हा आपण या दुसऱ्या इनिंग कडे वळणार आहोत, त्यावेळेस कदाचित जबरदस्त गोलंदाजी देवेश 11 टीमची पाहायला मिळू शकते आपल्याला. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण लाईव्ह ऍक्शन कडे वळणार आहोत आणि दुसऱ्या इनिंग मध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता सज्ज राहतील निशांत पाटील. ऐकूया सुमधुर गीत. बॅग जी आहे ती रूमच्या बाहेरच राहिलेली आहे, त्यामुळेच ती एक महत्वपूर्ण सूचना येते. आणि दुसऱ्या बाजूला करण पायाखाली लिंबू घेऊन पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आहेत, त्यांना तुम्ही बघू शकतायत. ते चेंडू समजून लिंबू पायाखाली ठेवलाय आणि कदाचित ते लिंबूची जादू या ठिकाणी लागली आहे. त्यामुळेच पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करताना देवेश 11 टीमला धक्क्या मागून धक्के लागलेत. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण गोड आवाज ऐकूया. 25 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक निशांत पाटील. ओ टी यू निशांत. धन्यवाद संदीपजी कावण सर. पाय प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचा अंतिम सामना तुम्ही पाहताय. प्रथम बॅटिंग करत असताना देवेश 11 या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 24 धावा आणि 25 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये.
काय जबरदस्त गोलंदाजी राहिली. संकेत देवळीकरचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली. विथ द बॅट विथ द बॉल खूप चांगला परफॉर्मन्स त्याने दाखवला या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि आतापर्यंत आपल्या नावाची छाप सोडली आहे या खेळाडूनं. भरपूर वर्षापासून संकेत देवळीकर क्रिकेटपासून वंचित होता आणि पाये प्रीमियर लीगमध्ये त्यांनी पुनरागमन केलं आहे. कोणत्याही प्रकारचा सराव त्याच्याकडे नव्हता आणि सरावाच्या अभावी काय जबरदस्त कामगिरी त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवलेली आहे. तो देखील चर्चेचा विषय असेल. आणि संकेत देवळीकर याला खारबाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच सनी पाटील यांच्याकडून शुभेच्छा आणि दीपेश पाटील वडघर यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 25 धावांचं टार्गेट. सुंदर असे वातावरण, गोड गुलाबी हवा, वेड लावी जीवा, ही क्रिकेटची हवा. वेड तर प्रत्येकाला असतं, कोणाला क्रिकेटचं तर कोणाला प्रेमाचं. वेड लावी जीवा, ही क्रिकेटची हवा. या मॅचमध्ये मोमेंटम क्रिएट कुठे झाला असेल ना तर पप्प्या पाटीलची विकेट. पहिल्या चेंडूवरती धावबादच्या स्वरूपात पप्प्या पाटील बाद झाला आणि तिथून धावाच बनल्या नाही. कारण या मॅचमध्ये उमेश मुकादम आणि पप्प्या पाटीलच्या जोडीनं इनिशियल ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली होती प्रत्येक सामन्यामध्ये, परंतु फायनलच्या मॅचमध्ये कुठेतरी घिसाडगाई केली आणि ती घिसाडगाई अंगलट आली देवेश इलेव्हन संघाच्या, असंच म्हणावं लागेल. आणि कृष्णाने घेतलेला अगदी जर पाहिला तर उत्कर्षाचा झेल या मॅचमध्ये भरपूर काही सांगून गेला आणि अगदी 24 धावांवरती थांबवले या मॅचमध्ये देवेश इलेव्हन संघाला. 25 धावांचं टार्गेट आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होल्याचा नेम नाही, म्हणून हा खेळ टुंबा आम्हा भारतीयांना आवडत असतो. 24 चेंडूमध्ये 25 धावा इथे बनवायच्या आहेत. एकाला धावा रोखायच्या आहेत तर एकाला धावा बनवायच्या आहेत. कोण जिंकेल हा सामना, कोण बाजी मारेल हे देखील पाहावं लागेल. कारण देवेश इलेव्हन संघाची गोलंदाजी देखील या स्पर्धेमध्ये भरपूर चर्चेची राहिली आहे आणि त्यामुळे सुरुवातीच्या इनिशियल ओव्हरमध्ये विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल फलंदाजांवरती आणि तिथून हा सामना जर पाहिला ना तर रंगतदार अवस्थेमध्ये देखील पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला योगेश देवलीकर फलंदाज तर एका बाजूला संकेत देवलीकर. ज्या खेळाडूने या क्रीडा स्पर्धेमध्ये संपूर्ण प्रत्येक मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केलेली आहे तोच फलंदाज मैदानावरती दाखल झाला या फायनलच्या मॅचमध्ये. येणारे 24 चेंडू 25 धावांची आवश्यकता. तर विकेट हॅट्रिकसाठी भावेश चौधरी मालोड यांच्याकडून उमेश मुकादम यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रणय मुकादम यांच्याकडून देखील 2000 रुपयाचं पारितोषिक. षटकार आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी देखील गोलंदाज उमेश मुकादम. बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडला योगेश देवलीकर. फायनलचा सामना, पहिलाच बॉल या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. ओ पहिलाच बॉल फुलटॉस चेंडू स्विच करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे पॉइंटला, फक्त सिंगलच मिळेल. पहिला चेंडू जर पाहिला तर स्लोवर वन होता, कमी गतीने हा चेंडू टाकला होता, इथे सिंगल मिळाली. सेन्सिबल क्रिकेट योगेश देखील दाखवतोय. मागील मॅचमध्ये देखील सेमीफायनलच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली होती आणि इथे देखील पहिला चेंडू फेस करत असताना त्याच्या बॅटमधून एक धाव आलेली आहे या मॅचमध्ये. 25 धावांचं टार्गेट आहे. संकेत देवलीकर या खेळाडूची विकेट फार महत्वाची आहे, त्याला लवकर बाद करावं लागेल देवेश इलेव्हन संघाला. या मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल तर सुरुवातीच्या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना थांबवावं लागेल आणि चेंडू डॉटही टाकावे लागतील या मॅचमध्ये. ओ यावेळेस बॅकफूट पंच, वाक कमालीचा स्ट्रोक, बॉल सीमारेषा ओलांडतोय. संकेतच्या बॅटमधून येतोय धमाकेदार षटकार. ओ यावेळेस देखील चेंडूला हुक केलाय. चेंडू हवेत आहे, फिल्डर डाऊन द बॉल. या मॅचची महत्वाची विकेट असेल का? हो, विकेट प्राप्त केलेली आहे. संकेतला बाद केलाय. फलंदाज संकेत निघालेत परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, फटका फसला होता आणि लॉंग लेग रिजन मध्ये कमालीचा झेल टिपला आणि फलंदाजी ते बाद झाले. नवीन फलंदाज भुऱ्या मैदानावरती दाखल होतोय. 7 धावा दाफलकावरती. 25 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा पाहायला मिळत आहेत ओव्हर द विकेट.
हो, यावेळेस देखील मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आहे तिथे प्रयत्न करतायत, परंतु काय एफर्ट्स पाहायला मिळाला. परंतु बॉल अगदी जर पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धावांचा षटकार. काय जबरदस्त प्रयत्न केला होता, परंतु बॉल थांबत नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस देखील मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. फिल्डर पोहोचतील का? हो, पोहोचलेत, परंतु त्या ठिकाणी झेल कंप्लीट होत नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक तडाखा या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या आकड्यावरती. भरपूर जास्त धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय खरं तर. आणि याही चेंडूवरती मोठा फटका. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली ना 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. भुराच्या बॅट मधून येतोय षटकार. धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. भुऱ्याच्या बॅट मधून 3 चेंडूवरती 16 धावा या मॅच मध्ये. 23 धावा दा फलकावरती. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. रियांश एंटरप्राइजेस आणि देवळीकर एंटरप्राइजेस, यतेश वैती आणि संकेत देवळीकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा. क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी तर पहिला तर उंच डोंगरावरती देखील प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील दाखवलं जातं प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. काय जबरदस्त टेलिकास्ट प्रिन्स मूवीनं या क्रीडा स्पर्धेमध्ये दाखवलंय आणि या सर्वांची मने जिंकलेत. उंच इमारतीवरती देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात त्या प्रेक्षकांना देखील दाखवलं जात आहे. आणि खरं या स्पर्धेचा मनमुराद आनंद या स्पर्धेचा घेतला जातोय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर नवी मुंबई परिसरातील आलेले आमचे मान्यवर देखील त्या 4थ्या मजल्यावरून या स्पर्धेचा आनंद घेत आणि आम्हाला हात देखील दाखवत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. विपुल यांना आपण पाहिलं. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न. इथे जर पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु चेंडूची फेकी राहिली खराब. आणि इथे जर पाहिलं ना तर चेंडू डॉट आलाय. इथून जर पाहिलं तर तर्फी आपल्याला मिळतोय सामना. आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 23 धावा फलंदाजाच्या बॅटमधून आलेत. इथे जर पाहिलं तर स्विचचा फटका केवळ गॅपमध्ये ढकलला. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? आणि ती दुसरी धाव पूर्ण. आणि या स्पर्धेवरती पाये प्रीमियर लीग वरती रियांश एंटरप्राइजेस देवलीकर एंटरप्राइजेस संघ नाव पाये प्रीमियर लीग या संघाने जिंकलेलं आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. यतेश वैती अभिनंदन. संकेत देवलीकर. आणि या संघाने पाये प्रीमियर लीग पर्व पहिलं या स्पर्धेमध्ये विजेते पदाला गवसणी घातलेली आहे. आणि या चषकावरती नाव कोरलंय रियांश एंटरप्राइजेस आणि देवलीकर एंटरप्राइजेस या संघाने.